आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच भिवंडीमधून एक मोठी बातमी हाती येते। भिवंडीमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या एका फॅक्टरीवर कारवाई करण्यात आली आहे। गुजरात एटीएसने केलेल्या कारवाईमध्ये 800 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आले। तर या प्रकरणी 2 आरोपींना अटक झाली आहे आणि त्यांची कसून चौकशी सध्या सुरू आहे। दरम्यान बेकायदेशीररित्या ड्रग्ज बनवण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत कोण करत होतं याचाही तपास सध्या केला जातोय। सध्या ड्रग्जचा हा विळखा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला बसताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एटीएस सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आहे। आतापर्यंत अनेक कारवायांमध्ये अनेक प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत आणि आता गुजरात एटीएसने भिवंडीमध्ये ही मोठी कारवाई केली आहे। ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीचा या ठिकाणी पर्दाफाश झालाय आणि तिथल्या 2 आरोपींना अटक झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय अधिकची माहिती या प्रकरणात? अगदी आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा पकडण्यात आला होता। मात्र आता गुजरात एटीएसने महाराष्ट्रातल्या भिवंडीमध्ये एक ऑपरेशन केलं आणि ज्याच्यामध्ये एमडी ड्रग्ज बनवण्याची जी फॅक्टरी आहे ती त्याचा भांडाफोड केलेला आहे। 800 कोटींचं जे एमडी ड्रग आहे ते तिथे जप्त केलेलं आहे। त्याची बाजारामध्ये किंमत 800 कोटी आहे। जवळपास 782 किलोग्राम लिक्विड मेफेड्रॉन त्याच्यामध्ये जप्त केलेले आहे। त्यामुळे या भागात आणखी काही अशा पद्धतीने एमडी ड्रग्जची फॅक्टरी आहे का याचा तपास सध्या जोरकसपणे सुरू आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद सोनाली दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणखी कोण कोण यामध्ये सामील आहे आणि कुठे कुठे असे प्रकार आता समोर येतील या संदर्भातला तपास पोलिसांकडून सुरू आहे।